जे कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांशी किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दाम्पत्यावरती टीका केली होती, अशा लोकांना जर पद्मभूषण दिलं जात असेल तर हे कितपत योग्य आहे? पहिले तर याचा निषेधच केला पाहिजे भाजप सरकारचा. आणि एका बाजूने फक्त आदिवासींचं ते तुतारीला एक हे जो तारफा आहे त्याचं दिलं म्हणून त्याचं अभिनंदनही करेन, परंतु फार मोठ्या प्रमाणात RSSचं जे एक प्रकारचं अजेंडा आहे तो RSSचा कोश्यारी जे आहेत ते RSS मधनं आलेला आहे. आणि त्या राज्यामध्ये आज काय चाललंय, फार भयानक चाललंय. आणि अशा राज्यातल्या माणसाला एक प्रकारचं या देशामध्ये भाजपचं सरकार हे पूर्ण देशाला घातक आहे म्हणून कोश्यारी सारख्या माणसाला पद्मभूषण असेल किंवा पद्मविभूषण आहे का काय ते त्यांनाच माहीत. परंतु हे देण्याची गरज नव्हती, कारण या महाराष्ट्रातलं खरं तर इथले जे राज्यकर्ता समाज आहे मराठ्यांनी तर फार लक्षात ठेवलं पाहिजे. भाजपचं सरकार सुद्धा या राज्यात यायला नको इथपर्यंत त्या माणसाने घाण करून ठेवलेली असताना ह्या राज्याचे दैवत शिवाजी महाराजांचा अपमान करणं आणि ज्या स्त्रियांचं ह्या देशामध्ये सती जाण्यापासून तर सगळ्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या प्रथा मानणाऱ्यांच्या विरुद्ध जाणारे जे फुल्यांचं जे दाम्पत्य आहे त्यांच्यावर काय काय वाक्य बोलले, काय काय शब्द बोलले, याचा निषेध म्हणून सगळ्यांनी आजच्या त्या पुरस्काराला निषेध करावा. सगळ्यांनी त्याला विरोध करावा, राज्याने विरोध करावा. आणि ह्या मुद्द्यावर इथलं इलेक्शन व्हावं इथपर्यंत मला स्वतःला चीड येते. आणि हा माणूस राज्यघटनेला मानत नाही, राज्यघटनेच्या विरुद्ध आमचं सरकार घालवलं. तिथे फक्त चूक झाली आमच्या नेत्यांची, तेवढंच फक्त चूक झाली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल चुकीचा दिला. आणि राज्यघटनेची पायमल्ली करणारा राज्यपाल या राज्यामध्ये येऊन गेला आणि तो कोश्यारी आहे. आणि त्याला आज पुरस्कार मिळत असताना मनोमनी दुःख वाटतं. फार वाईट प्रतिक्रिया दिली पाहिजे इथपर्यंत आहे, परंतु काही शब्द काढता येत नाही, काही आपल्या याच्यात राहावं लागतं. परंतु निश्चितपणे याचा पूर्ण राज्याने आणि देशाने सुद्धा निषेध करावा. फुले आंबेडकरांचा अपमान करणारा, कुलदैव म्हणजे या राज्याचं दैवत शिवाजी महाराजांचा अपमान करणारा त्याला का सहन करतात असा प्रश्न आहे. आणि या या राज्यामध्ये आदिवासींपासून सगळेच भाजपमध्ये जाण्याची हिंमत सुद्धा करू नये. भाजप हा म्हणजे एक प्रकारचं सगळ्या ज्या दैवत आहे महाराष्ट्रात त्यांनाही मानणार नाही, राज्यघटनेला मानणार नाही. हे यांच्याकडे काय याचा अजेंडा जो आहे मनुस्मृती तो आणणाऱ्या माणसाचा आज पुरस्कार झाला असं मी मानतो. आणि याचा निश्चितपणे आज या भागातनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा याचा निश्चितपणे मी इथे निषेध करतो आणि सगळ्यांनी निषेध करावीशी विनंती करतो. कृती म्हणून हा पुरस्कार नाही आहे, तर मी स्वयंसेवक संघाचे आणि भारत मातेच्यासाठी काम करत आलेलो, त्यामुळे मला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हे तेवढंच खरं आहे ना. या देशात राज्यात सगळीकडे हिंदू आहे, पण हे सनातनी हिंदू आहे. आणि सनातनी हिंदू हा जो माणूस आहे हा पूर्णपणे हिंदूच्या विरुद्ध आहे. ते आपण पाहतोच आहे. प्रयागराजला काय चाललंय, कुठे काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय ते सगळं आपण पाहतोय. हिंदू सगळेच हिंदू असतील, पण हे सनातनी हिंदू आहेत ते कम्प्लिटली भाजप, RSS आणि याला मानणारा जो काही आहे ते तो म्हणतो ते खरं आहे ना. त्याचं सरकार आहे आणि सरकार असल्यामुळे त्याला तो पुरस्कार मिळालाय. आणि या देशामध्ये अजेंडाच असा आहे की RSS 100 वर्षाहून जास्त कालावधी आता झालाय. आणि त्यांचा जो अजेंडा होता की आम्हाला या देशात आमचं देश आमच्या ताब्यात पाहिजे, त्यांनी एक म्हटलेलं आहे, RSSची शिकवण आहे, अगदी गोलवरकरांनीच म्हटलेलं आहे, दोनच लोकांना तुम्ही सक्षम करा, त्यांना व्यापार द्या, सगळं करा, आर्थिक व्यवहार त्यांना करू द्या आणि बाकी सगळ्यांना या देशातल्या प्रत्येक माणसाला भिकारी बनवा. आणि ते तसंच अजेंडा चालू आहे. आणि त्यामुळेच ते पुरस्कार त्यांना देणार, कारण ते RSSचे कार्यकर्ते आहेत. RSSचे कार्यकर्ते असल्यामुळे RSSला ज्या पद्धतीने लाल किल्ल्यावर पंतप्रधान म्हणतात ना मी RSSचा आहे, आणि पार्लिमेंटमध्ये म्हणतात मी अमित शहा म्हणतो मी RSSचा आहे, पंतप्रधान RSSचा आहे.
त्यांच्या ताब्यात आहे. इथल्या जनतेने, देशातल्या जनतेने, राज्यातल्या जनतेने खऱ्या अर्थाने खूप विचार करण्याची गरज आहे. तुम्ही पैसे घेऊन निवडणुका जे करतात त्यांना कृपा करून विचार करा आणि या देशामध्ये केन शेषासारखं मतदान त्यावेळेला जसं झालं तसं मतदान या देशात, राज्यात व्हावं आणि लोकशाही टिकवावी, राज्यघटना टिकवावी एवढंच फक्त मी म्हणेन आजच्या घडीला.